नमस्कार मित्रांनो. आपण जेव्हा विठ्ठल हे नाव ऐकतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर विटेवर उभा असलेला सावळा देव येतो. लाखो वारकऱ्यांच्या ओठांवर ज्ञानोबा तुकारामचा गजर घुमू लागतो. पण कधी तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारला आहे का की हा विठ्ठल नेमका कोण आहे? तो फक्त श्रीकृष्ण आहे, तो विष्णूचं रूप आहे, की तो महाराष्ट्राच्या सगळ्या सामाजिक क्रांतीचं सर्वात मोठं प्रतीक आहे? सांगा. चला, आज आपण या सगळ्या प्रश्नांचा सखोल वेध घेणार आहोत. सर्वप्रथम आपण इतिहासाकडे वळूयात. इतिहासकारांच्या मते पंढरपूरचा विठ्ठल हा केवळ एका धर्मग्रंथातून आलेला देव नाही. अनेक संस्कृती, लोकपरंपरा आणि श्रद्धांचा संगम होऊन त्याची प्रतिमा तयार झाली आहे. विठ्ठल या नावाची उत्पत्ती आजही एक संशोधनाचा भाग आहे. काही विद्वान त्यांना विष्णूशी जोडतात, तर काही जण कर्नाटकातील विठोबा किंवा विठ्ठल या नावाशी त्यांचा संबंध सांगतात. म्हणजेच विठ्ठल हा केवळ एका प्रदेशाचा देव नसून दक्षिण भारत आणि महाराष्ट्र यांच्या सांस्कृतिक संवादाचं एक सुंदर उदाहरण आहे. आता आपण मूर्तीकडे पाहूया. विठ्ठलाच्या मूर्तीची सर्वात वेगळी गोष्ट म्हणजे त्याची उभे राहण्याची त्यांची मुद्रा. दोन्ही हात कमरेवर, पायाखाली एक वीट आणि चेहऱ्यावर मात्र विलक्षण शांतता. या प्रत्येक गोष्टीचा एक एक अर्थ आहे बरं. कमरेवर हात ठेवणं म्हणजे अहंकार नव्हे, ती एक आत्मविश्वासाची मुद्रा आहे. जणू तो आपल्या भक्तांना सांगतोय की मी इथेच उभा आहे, घाबरू नकोस. आणि ती वीट वारकरी परंपरेनुसार ती पुंडलिकाने दिलेली वीट आहे, पण त्यामागे आणखी एक संदेश दडलेला आहे. तो देव भक्तांसाठी थांबलेला आहे असा. जगात बहुतेक ठिकाणी भक्त देवाची वाट पाहतो, पण पंढरपुरात कथा उलटी आहे. इथे देव भक्ताची वाट पाहतो हा विचार भारतीय अध्यात्मात अत्यंत क्रांतिकारी मानला जातो. यापुढे आपण वारकरी संप्रदायाकडे पाहूया. ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम या सर्व संतांनी विठ्ठलाला फक्त मंदिरात बंदिस्त ठेवलं नाहीये. त्यांनी विठ्ठलाला शेतात नेले, रस्त्यावरती नेले, गरिबांच्या झोपडीत देखील बसवले आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जात, पात, श्रीमंत, गरीब, स्त्री, पुरुष या सगळ्या भिंती ओलांडून प्रत्येकाच्या हृदयात पोहोचवलेला. म्हणूनच वारकरी परंपरा ही केवळ धार्मिक चळवळ नव्हती, ती सामाजिक समतेची चळवळ होती. आता एक महत्वाचा प्रश्न पडेल, विठ्ठलाच्या भक्तीत एवढी ऊर्जा का आहे? कारण इथे देवाकडे भीतीने पाहिलं जात नाही. इथे देवाशी नातं जोडलं जातं. कोणी त्याला माऊली म्हणतं, कोणी त्याला विठू म्हणतं, कोणी पांडुरंग म्हणतं. देवाला इतक्या प्रेमाने हाक मारणारी परंपरा जगात फार कमी ठिकाणी आढळते. आणखी एक विशेष गोष्ट, भारतात अनेक तीर्थक्षेत्रे आहेत, पण पंढरपूरची वारी ही जगातील सर्वात मोठ्या स्वयंशिस्तीच्या मानवी यात्रांपैकी एक मानली जाते. लाखो लोक, कोणताही मोठा केंद्रीय आयोजक नाही, तरीही शिस्त, सेवा, भजन आणि सामूहिक श्रद्धेचं अप्रतिम दर्शन घडवतात. आजच्या या व्यवस्थापन शास्त्रात सुद्धा या वारीचा अभ्यास केला जातो. शेवटी एकच विचार येतो, जर आपण विठ्ठलाकडे फक्त मूर्ती म्हणून पाहिलं तर आपल्याला एक तो देव दिसेल, पण जर आपण त्याच्याकडे इतिहास, समाजशास्त्र, तत्वज्ञान आणि भक्ती यांच्या दृष्टीने पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की विठ्ठल ही फक्त एक देवता नाही, तो महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, समतेचा, भक्तीचा आणि मानवतेचा एक जिवंत विचार आहे. म्हणूनच आजही लाखो लोक अगदी हजारो किलोमीटर चालत पंढरपूरला जातात, कारण ते फक्त देवाला भेटायला जात नाहीत, ते स्वतःला भेटायला जातात.